कमी धावसंख्या होती आणि ते डिफेन्स करत असताना ज्यानं 2 स्पेल हाताळले, 2 षटकं ज्याने हाताळली, तो नागेश उघडा ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याने 2 षटकं टाकली, 9 धावा दिल्या, 2 महत्त्वपूर्ण विकेट ज्यानं मिळवल्या आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकामध्ये त्यानं केली. तो नागेश उघडा ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील आमचे सूर्या स्पोर्टचे प्रोप्रायटर सूर्यकांत मस्कर साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नागेश उघडाला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं. वेल प्लेट नागेश. नेक्स्ट मॅच आपण पाहत आहे वर्धना पायल आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशक्ती या दोन टीम मध्ये मॅच सुरू होईल. जशी मॅचला होईल सुरुवात या आपण ऐकूया मायक्रोफोनवरती आमच्या चेतन सरांचा आवाज. ते प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे आमच्यासोबत जोडले जात आहेत चेतन सर. थँक्यू. पहिल्या बॉलवरती चौकारतात नंतर डॉट चेंडूची सांगता करत असताना राजन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चुकी होणार नाहीये आणि इथून मात्र पहिल्या विकेटचं झालंय पतन. एक बाद 4 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना
फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक मात्र चांगलं आपण पाहिलं. दुसरं षटक मार्गस्थ असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकाल. सुनील या गोलंदाजाला पहिलं षटक हाताळत असताना वैयक्तिक. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा. याही चेंडूवरती धाव येत नाहीये. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतायत वर्धना पायल 11 टीमचे गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करतात. एका साईडने विचार केला तर शिवशक्ती टीम मात्र प्रथमतः फलंदाजी करत असताना थोडीशी संकटामध्ये आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स करण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण आणि एक धावेच्या बरोबरीने 7 धावा फलकावरती. अगदी धीम्या गतीने या धावा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी दुपारचं सत्र संपल्यानंतर आत्ता मात्र उत्तर अर्धाला सुरुवात झाली. संध्याकाळचं सत्र आहे आणि या सत्राचा जर विचार केला तर हवेमध्ये थोडासा गारवा निर्माण झालाय आणि त्याचाच पुरेपूर फायदा गोलंदाज इथे घेतात. परंतु प्रॉपर टायमिंग इथे पाहायला मिळतोय. एक धाव दुसऱ्या धावेसाठी योगेश यांचा प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती आता मात्र 9 या आकड्यावरती. 9 धावा फलकावरती. योगेश सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळचा फटका फसलाय आणि इथून अतिघाई संकटात घेऊन जाई. दुधारी तलवारचा वापर केला. कटी तो सामने वालों की गर्दन नहीं तो अपनी तलवार से अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती आणि तेच घडलं. योगेश सलामीला आला होता. बॅटच्या मदतीने धावा येत नव्हत्या. कुठेतरी आडवा तिडव्या बॅटने धावा जमा करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसला आणि योगेश सारखा एक मातबर फलंदाज शिवशक्ती टीमने गमावला. इथून जाऊया आपण डीजेकडे. आलाय. चार धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 14 या आकड्यावरती. अशाच फटक्यांची गरज असेल ती शिवशक्ती
जाणे आणि याही षटकात त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना यावेळचा फटका चांगला आहे, दर्जेदार आहे, ज्याची गरज होती तो फटका या क्षणाला आलाय. एक महत्वाच्या क्षणी आलेला हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. 20 धावा फलकावरती. ठोक डीजे. प्रत्येक विकेटला पुन्हा एकदा देवराम पवार यांच्याकडनं राजनसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल, कॅश प्राइज. यावेळचा हा फटका काव कॉर्नरला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहेत का? एकच धाव मिळेल आणि एक धावेच्या बरोबरीने 21 धावा फलकावरती ऍड आहेत. 21 धावा धाव फलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा विचार केला तर अवघ्या 10 धावा होत्या. तदनंतर मात्र सचिन आणि त्याच्या समवेत फलंदाजी करत असताना सुयोगने चांगली कामगिरी केली, ज्याची नितांत गरज होती. आणि त्याच पद्धतीने हवाई सफर करत असताना लॉंग ऑनच्या डोक्यावरना खेचलेला दर्जेदार षटकार. ठोक डीजे. डीजे. चांगली फलंदाजी आता पाहायला मिळते सुयोग आणि सचिनच्या माध्यमातून. अगदी 2 षटकामध्ये जखडून बांधून ठेवलं होतं, तदनंतर आक्रमण करायला आता मात्र सुरुवात केली. इथे विकेट किपरने थोडीशी चुकी केली, त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाज घेत असताना 1 धाव टीमला मिळेल आणि 1 धाव या 1 धावेच्या बरोबरीने 27 धावा 28 धावा धावफलकावरती ऍड होतील. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. खूप महागडं षटक म्हणावं लागेल, कारण 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा होत्या. त्यानंतर मात्र या षटकाचा जर विचार केला तर जवळजवळ 18 धावा खर्च केला राजन या गोलंदाजाने. आणि महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण सचिन आणि सुयोग मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दोन्ही फलंदाज स्थिरावलेत आणि दोन्ही साईडनी प्रति हल्ला आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या जोडीला फोडावं लागेल, या जोडीला रोखावं लागेल. जर का वर्धना पायल 11 टीमला 2024-25 ची आदिवासी प्रीमियर लीग कर्जतची मेगा फायनल खेळायची असेल तर मात्र या जोडीवरती व्यसन घालावं लागेल, या जोडीला रोखावं लागेल आणि त्यासाठी चाललेला हा संघर्ष. परंतु वर्धना पायल 11चे 2 फलंदाज सांगतात की आम्ही फक्त ही मॅच जिंकण्यासाठी नाहीये तर फायनल खेळण्यासाठी आता मात्र या मैदानामध्ये उतरलोत. हेच मात्र सचिन आणि त्याच्या समवेत सुयोग सांगत असताना विरुद्ध टीमच्या गोलंदाजांना. आणि त्याच पद्धतीने मात्र आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना हे दोन्ही फलंदाज, कारण सलामीची जोडी मित्रांनो लवकर बाद झाली होती, परंतु तदनंतर ही जोडी मात्र स्थिरावले आणि मैदानाच्या चौफेर आता फटकेबाजी चालू आहे. ना खराब चेंडूला माफी, ना चांगल्या चेंडूला माफी. बरंच ते बघा कशी आमची मैदानात ही जोडी. आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आकाशातला ताऱ्यांना गवसनी घालणारा हा दर्जेदार षटकार. ठोक डीजे.
इथे मात्र दबाव दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजावरती, दिनेश या गोलंदाजावरती, कारण पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय, त्याच्यावरती आलाय दडपण आणि इथून मात्र या दडपणाला सामोरा कशा पद्धतीने जाईल गोलंदाज, कारण एका साईडने सुयोग आणि सचिनची जोडी. पुन्हा एकदा हुक केलाय, सक्सेसफुल होणार का? परंतु नाही, आता मात्र फलंदाज बाद झालेत. थँक्यू डीजे. सांघिक धावसंख्येचा जर आपण आढावा घेतला तर धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती दिनेशला आपण पाहू शकाल. गुरुनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. सचिन आणि त्यानंतर सुयोग यांनी काय जबरदस्त हाणामारी केली, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली आणि आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलंय. इथून मात्र अंतिम षटकापर्यंत किती धावा जमा करणार हे सुद्धा पाहावं लागेल. ते म्हणजेच शिवशक्ती 11 टीम चांगल्या स्थितीमध्ये पाहू शकाल. 3 बाद 35 डावखुरा फलंदाज नवनाथला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गुरुनाथला या वेळचा हा बॉल अगदी शफल झाले होते. फलंदाज अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन हुक करायचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा इथून संपर्क झाला नाहीये. गोलंदाजाच्या माध्यमातून चांगल्या चेंडूची फेकी केली गेली दिनेशच्या माध्यमातून, ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार काढला होता. तदनंतर मात्र विकेट प्राप्त केला आणि आता मात्र चांगल्या चेंडूची फेकी करत असताना याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला. या वेळचा हा सुद्धा चांगला चेंडू, अगदी वाईट यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या वेळेस पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर अगदी बॅट पासून लांब ठेवला गेला, फलंदाजापासून लांब ठेवला चेंडू. वाईट यॉर्कर, उत्तर नाहीये फलंदाजाकडे. प्रश्न विचारलाय, उत्तर शोधावं लागेल आणि उत्तर द्यावं लागेल, परंतु चांगली गोलंदाजी अगदी म्हणावी लागेल. आत्मविश्वास मित्रांनो अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावरती पोहोचवत असते आणि तोच आत्मविश्वास आता मात्र या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 3 षटकामध्ये सुयोग आणि सचिनने जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती दिनेश आले, पहिल्याच बॉलवरती षटकार खाल्ला, परंतु तदनंतर मात्र स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला आणि आत्मविश्वास ठेवत असताना अप्रतिम गोलंदाजी केली आणि आता मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये आपण टीमला पाहू शकाल. चांगली गोलंदाजी, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा सुद्धा अगदी फसवा चेंडू, अगदी फसवा चेंडू. मी कौतुक करतो यासाठी की या गोलंदाजाने जबरदस्त कामगिरी केली. अंतिम चेंडू सुद्धा आपण पाहू शकाल. फलंदाजाला वाटलं की हा चेंडू फास्ट फेकेल, परंतु अगदी अंतिम क्षणानी या गोलंदाजाने चालाकी दाखवली आणि धीम्या गतीने चेंडू फेकला आणि इथेच हा फलंदाज फसला, बीट झाला. एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 36 धावा. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिम षटक आता मात्र प्रगतीपथावरती असतील आणि नक्कीच शिवशक्ती 11 टीमच्या पाठीराख्यांना, संघनायकांना आणि त्यांना अपेक्षा असेल की 40+ किंवा 50 पर्यंत तरी या पहिल्या सत्रामध्ये आपण धावा जमा करायच्या आहेत आणि त्याच उद्देशाने
त्याच इच्छेने आता मात्र हे दोन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवरती गणेशला आपण पाहू शकाल. अंतिम षटक पुढे सरसावलेत. हवाई सफर तर केला आहे, परंतु त्या क्षणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. झेल मात्र धरणीला दान झाला. अगदी साधा सोपा झेल धरणीला दान झाला. आणि याच दरम्यान पंच एकच धाव ना, 2 धावा जिथे 3 धावा होऊ शकल्या असत्या. एका एका धावेला मित्रांनो क्रिकेटमध्ये खूप महत्व असतं. एका एका धावेला क्रिकेटमध्ये खूप महत्व असतं. इथे 3 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु या फलंदाजाने स्वतःवरती विश्वास ठेवलाय. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. आतापर्यंत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना यावेळचा हा फटका दमदार आणि शानदार फलंदाज झाला मित्रांनो आमदार ठोगडीजे. .45 45 धावा धावफलकावरती. पहिले 3 चेंडू निर्धाव खेळला गुरुनाथ. तदनंतर मात्र 2 धावा आणि तदनंतर षटकार ठोकत असताना या वेळचा अगदी डान्सिंग डाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. पुढे सरसावले होते. स्टंप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या वरना खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. धावसंख्या स्थिरावली जाईल ती 45 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती गणेश आहेत आणि सांघिक धावसंख्या 45 आपण पाहू शकाल. गुरुनाथ सॉरी माफी असावी. धावफलकावरती आपण 45 धावा पाहू शकाल 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. कट करण्याचा प्रयत्न, इथून बीट झालेत फलंदाज. एका निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गणेश गोलंदाजाला आपण पाहू शकाल. नक्कीच जिगरी ग्रुप हा फायनल साठी पात्र ठरलाय आणि या 2 टीम मधना एक टीम असेल जी 2024-25 ची मेगा फायनल खेळण्यासाठी सज्ज असेल. फटका फसला आहे. फाईन स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि चुकी करत नाहीयेत. झेल कॅरी केला, विकेटचं पतन झालं आणि इथून 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकानंतर धावफलकावरती 45 धावा आहेत. लक्ष असेल 30 चेंडू आणि 46 धावा. या होणार की रोखल्या जाणार आपण ऐकणार आहोत योगेश ढोले यांच्या सुमधुर आवाजाने.
या संघासमोर कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल हे आता इथून या 5 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज गणेश वाघमारे आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय जगदीश भोई. ही सलामीची जोड साखली मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिलं षटक घेऊन आलाय सचिन केवारी. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. देवराम पवार यांच्याकडून. वेगवान पद्धतीचा चेंडू होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न, बाकपटवरती येऊन समोर हा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. 46चा पाठलाग करत असताना पहिला चेंडू निर्धाव खेळून काढलाय गणेश वाघमारेनं. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय सचिन केवारेनं. जबरदस्त गोलंदाज आहे. जबरदस्त बॅटल पाहायला मिळेल सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये. समोर टाकला होता ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर मधनं चेंडूला काढलाय. इनफिल्डला क्लिअर करत असताना डीप मध्ये चेंडू फरार. डीप एक्स्ट्रा कव्हर पलीकडे चौकार. जबरदस्त फटका रवी वाघमारेच्या बाट मधून आपण पाहत आहे कव्हर ड्राईव्हचा. यावेळी बॅक टू द बॉलर हा फटका खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. गणेश वाघमारे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त तंत्रशुद्ध अशी फटकेबाजी आपल्याला गणेश वाघमारेच्या बाट मधून पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी करत असताना सचिन केवारी त्याच्या विरोधामध्ये एक चौकार आलाय. 46चा इथून पाठलाग करायचा. ऑन साईडला फटका. प्रॉपर टायमिंग नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. अगदी वेगानं सरसावले तोपर्यंत दोन्हीही फलंदाज फक्त एक सिंगल धाव इथून कंप्लीट करतील. जगदीशनं थांबवलाय गणेशला. एकच धाव इथून हवी आहे. एक धाव इथून कंप्लीट झाले. एका धावानं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 5 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना P1चं पहिलं षटक. कोणती टीम मेगा फायनल मध्ये जाईल. मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे जिगरी ग्रुप 11. तिच्या समयमध्ये इथं स्वीप करत असताना पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षण इथे मात्र चांगलं पाहायला मिळतंय. संघासाठी धावा वाचवत असताना 2 धावा इथून बचावल्यात. आपल्या टीमसाठी 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचताय. 7 धावा धावफलकावरती. 46चा पाठलाग करायचे. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अद्यापर्यंत आपण पाहतोय चांगलं षटक हाताळत असताना सचिन 7-7 सचिन केवारी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी आतमध्ये आला. कोणतंही उत्तर नाहीये. जोरकास अपील केली जाते. अंपील तंत्राचा वापर केला जातोय. पंच दर्शवतायत की लेग स्टंप मिस करतोय आणि इथून आपण पाहायला गेलो तर बचावला जातोय. नॉट आउटचा इशारा आलाय. फलंदाजी ते सेफ आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 7. एकही गडी इथून मात्र गमावलेला नाहीये. बॅटिंग करणाऱ्या वर्धना पायल 11 या टीमनं जबरदस्त खऱ्या अर्थानं गोलंदाजी आपल्याला सचिन केवारीची पाहायला मिळाली. अगदी या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाजी करत असताना भरपूर सारं इम्प्रेस त्यानं केलंय. आपल्या हातामध्ये असलेलं अस्त्र त्यानं मैदानावरती खऱ्या अर्थानं प्रस्थापित करत असताना चला स्पीडअप करा. आपल्याला फायनल देखील 5 षटकांची खेळवायची आहे. याची देखील दक्षता घ्या दोन्ही टीम. 24 बॉल आणि 39 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 24 बॉल 39 धावसंख्येची गरज आहे. इथून आपण पाहताय जबरदस्त टेलिकास्ट दाखवलं जात आहे KTC लाईव्हच्या माध्यमातून. सचिन वाघमारे गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू फसवा टाकला. बाहेर निघणारा चेंडू त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न रवी वाघमारेने केली चुकी.
पहिल्या चेंडूवरती सचिन वाघमेरेला मिळते पहिली विकेट. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 7. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्याच चेंडूवरती इथं विकेट आली आहे गणेश वाघमारेची. तर आमचे महेश आहेत आज. दुसरं षटक चालू झालंय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. सचिन वाघमारे एस फॅक्टर आहे. आपण पाहताय शिवशक्ती 11 या टीमचं नावातच शक्ती आहे. नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा सचिन वाघमारे. यावेळी अगदी पूल केलाय. पूलचा फटका सक्सेसफुल ठरलाय. हा चौकार आलाय स्क्वेअर लेग मधून. कट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय शॉट कव्हर मध्ये. हा प्रतिम क्षेत्ररक्षण पाठीमागे जात असताना पकडली झेल आणि इथून परतावं लागेल सुनीलला देखील. 2 विकेटचं पतन झालंय. गणेश वाघमारे बाद झाला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय सुनील मैदानामध्ये दाखल झाला आणि तो देखील इथे बाद झाला. एक चौकार त्याच्या बाट मधून आला परंतु लगेच दुसऱ्या चेंडूवरती अगदी माघारी परतला. 2 विकेट इथून गमावल्यात. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना वर्धना पायल 11 टीमच्या 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्या पाठलागाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. 11 धावा धावफलकावरती आल्यात परंतु महत्त्वपूर्ण 2 फलंदाज देखील बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय दिनेश इष्टे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती. 46 ची गरज आहे दिनेश इष्टेला. आता इथून चांगली कामगिरी करावी लागेल. आता ही मॅच खऱ्या अर्थानं मॅच नाही, महत्त्वपूर्ण मॅच आहे. इथून जिंकला तर मेगा फायनलची तिकीट तुमच्यासाठी कन्फर्म आहे. मेगा फायनलमध्ये जिगरी ग्रुप 11 टीम त्या ठिकाणी प्रतीक्षा करते. कोणती टीम आमच्या समोर येणार अगदी जवळून ते मात्र हे खेळ पाहतायत दोन्ही टीमचा. चांगला फटका यावेळी ड्राईव्ह करत असताना दर्जेदार क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये अगदी एका हाताने चेंडूला पकडलं. त्या ठिकाणी चेंडूची फील्ड केली. जबरदस्त क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी. गोलंदाज त्यावेळी अगदी निष्केच श्वास सोडत असतो. क्षेत्ररक्षणामध्ये ज्या ज्या वेळी चांगली कामगिरी होते ना गोलंदाजांचं कॉन्फिडन्स आहे ना हाय लेवलमध्ये जातं. कारण की धावा बचावल्या गेल्या तर त्यांच्याकडे असलेलं अस्त्र मात्र ते मैदानामध्ये सादर करत असतात. हा फटका चांगला आहे. कव्हर मधून चेंडूला काढले. डीप कव्हरच्या पलीकडे चेंडू चाललाय चौकारासाठी. माहिती महत्त्वपूर्ण मॅच आहे. सेमीफायनलची मॅच आहे परंतु आपल्याला वेळ देखील वाचवायचा आहे. कारण की फायनल देखील आपल्याला 5 षटकांची खेळायची. अगदी उजेडामध्ये आपल्याला फायनल खेळायची आहे.
हा देखील फटका चांगला आहे. ताकद होती या फटक्यामध्ये, नजाकत होती. समोर ठोकलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून फलंदाज जगदीशनं. हा आणखीन एक दर्जेदार षटकार. बावीस धावा धावफलकावरती, 18 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 24चं इक्वेशन आहे. 22 धावा धावफलकात आहेत. 2 विकेट इथून गमावल्यात. बॅटिंग करणाऱ्या वर्धना पायल इलेव्हन टीमनं जगदीश आणि त्याच्या साथीनं दिनेश हे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. प्रत्येक चेंडूवरती एकत्रित येऊ नका मित्रांनो, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्याला अजूनही मेगा फायनल देखील खेळवायची आहे, हे देखील लक्षात असू द्या. बघा वातावरण थोडंसं बदलत चाललंय, लवकर काळोख पडतोय, त्याच्यामुळे आपण देखील थोडंसं सहकार्य करा. आपल्याला जर जास्ती षटकांचे मॅच खेळायचे असेल तर आपण वेळ वाचवा. 18 चेंडू 24चा इथून इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. जगदीश 4 चेंडूंमध्ये 12 खेळतोय. षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं या ठिकाणी. हा फटका फसलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पाठीमागे चालला होता, परंतु डीप मधनं अगदी वेगानं क्षेत्ररक्षक आलाय. चांगली फिल्डिंग. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकांना पकडली आहे झेल आणि इथून मात्र हादरा क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर दिनेश इष्टेला परतावं लागतंय. मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती आपण पाहताय. यावेळी पुल करायचा होता. या ठिकाणी जोरकस अपील केली जाते. पंचांचं बोट अगदी आपण पाहताय. निर्णय येणं बाकी आहे अजून. जे काही डिसिजन असेल थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. बावीस धावा झाल्यात. 22. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जातंय. तिसरं पंच आपण या ठिकाणी चेक करू आपण. त्यानंतर डिसिजन आपण आपल्यापर्यंत पोहोचले जाईल. आमच्या टेक्निकल रूम मधनं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी डिसिजन जो काय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. चेंडू कुठे लागला हे फक्त चेक करायचं. ओके, एकदा चेक केलं जात आहे. या ठिकाणी फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेऊन मात्र डिसिजन अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. फलंदाज या ठिकाणी बाद घोषित केला.
11 या टीमला थोडीशी संकटामध्ये सापडले जरूर, कारण की अगदी पाहायला गेलं तर आघाडीचे फलंदाज इथून माघारी परतलेत. जगदीश हा फलंदाज अजूनही मैदानावरती आहे. सचिन केवारीचं हे षटक फार महत्त्वपूर्ण षटक राहणार आहे. या षटकामध्ये त्यानं 2 विकेट मिळवल्यात. एक निर्धाव चेंडू त्यानं आतापर्यंत टाकलाय. चांगला फटका ड्राईव्ह करत असताना एकचा कव्हर मधनं चेंडू काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 14 चेंडू 22चं इक्वेशन आहे. शेवटचे 14 चेंडू 22 धावसंख्येची अजूनही इथून गरज आहे. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडू 12 या धावसंख्येवरती खेळतोय जगदीश. त्याच्या साथीला दिनेश वाघमारे 2 चेंडू 2 वरती. हा फटका देखील फासलाय हवेमध्ये. पाठीमागे जात असताना झेल हाताला स्पर्श जरूर झाला, परंतु अगदी आपण पाहतोय ड्रॉप देखील झाला. पाठीमागे जात असताना झेल कॅरी करायचा प्रयत्न जबरदस्त पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाचे. पाठीमागे जात असताना हा चेंडू पकडण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नाला अपयश जरूर आलं. 2 धावा या देखील चेंडूवरती पाहायला मिळतात. 2 धाब्यानं धावफलक आपण पाहतोय 26. पुनश्च 21 बदलले जाते. 13 चेंडू 20चा आलाय. जगदीश अजूनही मैदानावरती आहे, ज्याच्यावरती संपूर्ण विश्वास वर्धना पायल 11 या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. या विश्वासानं त्यांना मैदानामध्ये आता कामगिरी करायची आहे. सचिन केवारीच्या प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही फलंदाजांचा राहिलाय. 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज. 27 धावा धावफलकावरती आपण पाहताय. सचिन केवारे या षटकामध्ये देखील आपण पाहता त्यांना धावा खर्च केल्या. 5 विकेट मिळवल्या. 2 प्रत्येक षटक त्यांना इकॉनॉमिकल टाकलंय. जबरदस्त समोरच्या फलंदाजांना अगदी डॉमिनेट करणारी गोलंदाजी त्याची राहिली आहे. फलंदाजांना अगदी थांबवण्याची ताकद त्याचा गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रण, व्हेरिएशन, सर्व काही गुण संपन्न अशी गोलंदाजी आपल्याला त्याची या मैदानावरती पाहायला मिळाली. त्याच्या 2 स्पेलचा या ठिकाणी समाप्ती झाली आहे. आता मात्र उर्वरित 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. अजूनही आपण इथून पाहायला गेलं तर वर्धना पायल 11 टीमला ज्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. हा देखील चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहिला. समर रन डिलिव्हरी पाहायला मिळाली. जमिनीला समांतर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडू निर्धाव आलेत. आता 10 चेंडू 19चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. 10 चेंडू 19चं समीकरण. दिनेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. गुरुनाथ चांगली गोलंदाजी करत असताना पंच सांगतात हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू, त्याला मात्र दंडित करण्यात आलाय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती. आता मात्र इथून समजदारीचं क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे.
चांगली गोलंदाजी तुम्हाला करायची, अचूक टप्पा नियंत्रणामध्ये तुम्हाला आता गोलंदाजी करायची. बॅटिंग करणारी टीम अगदी आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती संयम त्यांच्या माध्यमातून दाखवला जातोय. कोणतीही चुकी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत नाहीये. सरळ बॅटनं समोर टॉस करायचा होता चेंडूला. हा आणखीन एक डॉट बॉल आलाय. जेवढे डॉट बॉल तुम्ही खेळाल तेवढं प्रेशर तुमच्यावरती वाढलं जाईल. 9 चेंडू 18 धाब्यांची गरज. एक एक चेंडू या मॅच मधला महत्वाचा आहे. जिथे जगदीश सारखा फलंदाज आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, आता मात्र कुठेतरी विचार करावा लागेल फलंदाजाला. जगदीशला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु त्या दरम्यान जबरदस्त फटका. गॅप सिलेक्शन फार अप्रतिम पाहायला मिळाली. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवला. डीप मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन नव्हतं. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चेंडू. चौकारासाठी 4 धावा. 4 धावांना आपण पाहता तर धावफलक अगदी वेगानं पुढे सरकताना पाहायला मिळेल. 32 धावा धावफलकावरती आपण पाहताय. इथून या षटकातील जर पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. म्हणजे 8 चेंडू आणि आता इथून बनवायचे त्या 15 धावा, 14 धावा. 8 चेंडू 14ची गरज आहे अजूनही मॅच जर पाहाल ना तर दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. कोणता टीम जिंकणार, कोणता संघ मेगा फायनल मध्ये दाखल होणार, यासाठी मात्र हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सचिन तानं पकडली आहे झेल. आणखीन एक विकेट आली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होतीये. कधी फलंदाज हवे होता तर कधी गोलंदाज. एक चौकार आला, त्यानंतर मात्र विकेट देखील आली आहे. अगदी पलटवार होताना पाहायला मिळतो आपल्याला या मॅच मध्ये. आता 7 चेंडू बाकी आहेत, इथून बनवायचे आहेत. 7 चेंडू 14ची अजूनही गरज आहे. प्रति चेंडू जर पाहायला गेलं तर 2 धावांचं इक्वेशन आहे. 7 चेंडू 14ची गरज आहे. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग नकोय. शिवशक्ती 11 आपला कर्णधार याची दक्षता घ्या. थोडा वेळ वाचवायचा आपल्याला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला बंटी. त्याच्या प्रत्येक षटकारासाठी बालचंद्र जाधव साहेबांकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 2 षटकारांची मॅच आहे. 2 षटकार मारले 400 रुपये कमाई होईल आणि टीम देखील फायनल मध्ये पोहोचेल. चांगला फटका होता सरळ, परंतु 2 धावा इथे कंप्लीट. दोन धाबा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धाब्यानं आता पाहतोय समीकरण पुनश्च बदललं जात आहे. 6 चेंडू आता बनवायचे आहेत. 12 धाबा. 6 चेंडू 12ची गरज आहे. दोन षटकाराने ही मॅच फिनिश केली तर दोन्ही फलंदाजांसाठी बालचंद्र जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि देवरामजी पवार यांच्याकडनं 100 रुपये. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. वर्धना पायल 11 त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय शिवशक्ती 11. शेवटचे 6 चेंडू आणि इथून 12 धावसंख्येची गरज. मेगा फायनल साठी जाण्यासाठीचा हा रणसंग्राम. 6 चेंडू 12 धाब्यांची गरज. तमाम क्रिकेट वर्ग या स्पर्धेला या ठिकाणी एन्जॉय करतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. कमी गतीनं टाकला होता, त्याला पिक करत असताना ओव्हर द बॉलर हेड चेंडू चाललाय सीमा पार. क्वालिटी दाखवत असताना जगदीशच्या बाट मधून आला हा पहिला षटकार.
जे पुरस्कर्ते बालचंद्र जाधव या ठिकाणी अगदी खुश आहेत. आता जल्लोष करत असताना आणखीन एक षटकार आला तर साहेबांकडनं कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं. आखूळ टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती प्रहार चढवलाय, पाठीमागे चाललाय चेंडू, लॉंग लेग सीमा पार, हा आलाय चौकार. 6 चेंडू 12ची गरज होती, आता मात्र 4 चेंडू आणि 2 धाब्याची संख्येची गरज. आता मात्र या चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. षटकारासाठी 200, चौकारासाठी 100. आणखीन एक येणार का? MSG स्टाईल हा सामना फिनिश होईल का, की गोलंदाज इथून मात्र पुनश्च कमबॅक करल? सुयोग, चांगला फटका, चेंडू चाललाय सीमा रेषा पार. मेगा फायनल मध्ये प्रवेश दाखल केलाय वर्धना पायल 11 या टीमनं. वेल प्लेड टीम. हार्ड लक. जाधव यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. जगदीश या फलंदाजासाठी जबरदस्त मॅच, जबरदस्त इनिंग ज्याच्या माध्यमातून साकारली गेली. तर जगदीशला मात्र तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पुरस्कर्त्यांकडनं 500. चांगली इनिंग जगदीशनं मात्र इथं साकारली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. जिगरी ग्रुप आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवा. आजर ₹500 रुपयाचं एकंदरीत 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येत आहे. जगदीशला ज्यानं MSG स्टाईलनं आपल्या अनोख्या स्टाईलनं ही मॅच त्यानं फिनिश केली. चला दोन्ही टीम आपण या टॉस साठी या स्पर्धेचे जशी मॅचला सुरुवात होईल या आपण ऐकूया आमच्या चेतन सरांचा आवाज. मेगा फायनलच्या पहिल्या सत्रामध्ये